नुकतंच राज्याचं हिवाळी अधिवेशन या ठिकाणी पार पडलेलं आहे। या अधिवेशनाच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्याशी चर्चा करणारच आहेत। मी विशेषतः माननीय मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानतो की विविध नैसर्गिक आपत्तीने ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि विशेषतः त्यातही कापूस सोयाबीनचे शेतकरी, द्राक्षाचे शेतकरी यांना भरीव अशा प्रकारची मदत ही माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषित केली। धानाचा बोनस हा देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषित केला आणि विशेषतः विदर्भात अधिवेशन होत असताना विदर्भातल्या अनेक प्रकल्पांना मान्यता देत आणि विविध इन्व्हेस्टमेंट करता कॅबिनेट कमिटीचं अप्रूव्हल देत विदर्भाचं हित देखील जोपासण्याचं काम या अधिवेशनाच्या निमित्ताने माननीय मुख्यमंत्र्यांनी केलं। जसं या अधिवेशनाचं हायलाईट आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की एकही मिनिटं वेळ वाया गेला नाही, मंत्री अनुपस्थित आहेत म्हणून कामकाज बंद पडलं असं दोन्ही सभागृहामध्ये एकदाही झालं नाही। आणि दुसरं या अधिवेशनाचं वैशिष्ट्य म्हणजे तब्बल 2 दिवस माननीय उद्धव ठाकरेजी यांचं दर्शन आम्हाला अधिवेशनामध्ये घडलं। हे या अधिवेशनाचं एक फलितच मानलं पाहिजे। पण एक पहिल्यांदा म्हणजे मला आता 25 वर्ष होतील, दादांना माझ्यापेक्षा जास्त वर्ष या ठिकाणी झाले आहेत, पण नागपूर अधिवेशनामध्ये विरोधकांनी विदर्भाच्या संदर्भातला एकही प्रस्ताव आणला नाही असं हे पहिलं अधिवेशन आहे। खरं म्हणजे अंतिम आठवडा प्रस्ताव हा विदर्भाचाच असतो आणि काही कारणाने अंतिम आठवडा नसला तर 293 असते। सत्तारूढ पक्षाने विदर्भाचा प्रस्ताव आणला पण विरोधी पक्षाने विदर्भाच्या संदर्भात विकासाच्या संदर्भात कुठलाही प्रस्ताव आणला नाही। ही खरोखर अत्यंत आश्चर्याची आणि खेदजनक अशा प्रकारची गोष्ट आहे। अर्थात त्यांनी आणला नसला तरी सत्तारूढ पक्षाचा आला, त्याच्यावर चर्चा झाली आणि आम्ही त्याला अतिशय समर्पक असं उत्तर देत विदर्भ विकासाचा पुढचा प्लॅन हा निश्चितपणे आपल्यासमोर मांडलेला आहे। आणि मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आज विदर्भातल्या सिंचन प्रकल्पांना 29 प्रकल्पांना आम्ही फेर प्रशासकीय मान्यता दिली आहे आणि यावर्षी जवळपास 6000 कोटी रुपये हे विदर्भातल्या प्रकल्पांना दिले आहेत। गोसीखुर्दला 1500 कोटी रुपये त्या ठिकाणी दिलेले आहेत। आताही पुरवणी मागण्यांमध्ये जेवढे पैसे मागितले आमच्या वित्तमंत्र्यांनी ते सगळे पैसे उपलब्ध करून दिले आहेत। त्यामुळे मला विश्वास आहे की मोठ्या प्रमाणात हे प्रकल्प पूर्ण होतील। मी या निमित्ताने नागपूरचा पालकमंत्री म्हणून राज्यभरातनं जे पत्रकार या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं स्वागत करतो। अनेक वर्षांनी आपल्याला नागपूरच्या थंडीचा आस्वाद देखील घेता आला आणि मध्यंतरी थंडीच पडायची नाही, अधिवेशनाच्या काळात पण पडली आणि मला विश्वास आहे की या अधिवेशनामध्ये काही कामकाज झालेलं आहे त्यामुळे सर्वसामान्य जी जनता आहे त्यांचं भलं होईल। मग या ठिकाणी मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, विविध समाजांचे प्रश्न असतील, या सगळ्या गोष्टींवर माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्याशी चर्चा करतील।
माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, मंत्रिमंडळातील सहकारी आमदार महोदय, सर्व पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, सर्व मित्रांनो, आत्ताच देवेंद्रजींनी या अधिवेशनाच्या संदर्भातली पार्श्वभूमी सांगितली. मी देखील जवळपास आता 32 हे माझं 33वा वर्ष आहे अधिवेशनाच्या निमित्तानं. परंतु 33 वर्षामध्ये कधी अशा प्रकारचं घडलेलं नव्हतं की एकही मिनिट विधानसभेमध्ये कामकाज थांबून किंवा त्याच्यामध्ये काही अडथळा निर्माण होऊन तिथं काही तास वाया गेलेत असं कधीच घडलं नाही. आमची तर तयारी होती. आम्ही काल कामकाज सल्लागार समितीची बैठक ठेवलेली होती. आमची मानसिकता होती की मागणी आली तर अजूनही अधिवेशन वाढवायचं. परंतु विरोधी पक्षाला विचारण्यात आलं आणि कालच त्यांनी अंतिम प्रस्ताव द्यायला संमती दिला. पण त्याच्यावर तुम्हालाही माहिती आहे की अंतिम प्रस्ताव जर आला की साधारण दुसऱ्या दिवशी अधिवेशन संपतं, म्हणून त्यांची पण मानसिकता नव्हती. पण आम्ही ज्या 7 तारखेला अधिवेशन सुरू केलं, आज संपवलं, त्याच्यामध्ये 101 तास म्हणजे साधारण रोज 7 तास आम्ही काम करत असतो, 11 ते 6. 101 तास म्हणजे जवळपास 15 दिवस आमचं कामकाज झालं. म्हणजे क्लिअर 5 आठवडे आम्ही कामकाज केलं. कारण अनेकदा रात्री 12, 1, 2 वाजेपर्यंत त्या महत्त्वाचे विषय जे राज्यामध्ये चालू आहेत, मराठा आरक्षण असेल, ओबीसींच्या संदर्भातली त्यांच्या जे काही भूमिका आहे त्याबद्दल राज्य सरकारचं काय मत आहे ते असेल, किंवा इतर कांदा असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, धान असेल, ह्या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भात जी काही चर्चा केली गेली त्या चर्चेला सगळीकडं व्यवस्थितपणे दोन्ही सभागृहामध्ये उत्तर देण्याचं काम राज्य सरकारकडनं झालेलं आपण सगळ्यांनी पाहिलं. अधिवेशनाच्या काळामध्ये ज्या सभागृहाच्या कामकाजात सहभागी झालेल्या सर्वच सन्माननीय सदस्यांचं आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून इथं उपस्थित असणाऱ्या आपल्या सगळ्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. कारण आपण पण एक चांगल्या प्रकारे या अधिवेशनामधल्या बातम्या लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं. आणि त्याच्यामुळं तुमचंही सर्वांचं मी मनापासून आभार मानू इच्छितो. एक झालं, आम्ही ठरवलेलं होतं की काही 6 ते 7 महत्त्वाचे प्रश्न, मग विदर्भ विकास मंडळ असेल, मराठवाडा विकास मंडळ असेल, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ असेल, त्याच्या संदर्भामध्ये आम्हाला अमित शहा साहेबांना भेटायचं होतं. त्यांनी तसं आम्हाला भोपाळला सांगितलेलं होतं या. परंतु उद्या एक त्यांचं बिल आहे, ते बिल झाल्यानंतर मी तुम्हाला बोलून घेतो. आणि 5-6 प्रश्न, इथेनॉलचा प्रश्न आहे, दुधाची पावडर एक्सपोर्ट करण्याच्या करता काही केंद्र सरकारची मदत घेता येते का, हा एक प्रश्न आहे. आणि साधारण शेतकऱ्यांचं लक्ष ज्याच्याकडे असतं त्या सगळ्या बाबतीत, जसा उल्लेख देवेंद्रजींनी केला, धानाच्या बाबतीमध्ये बोनस चांगल्या पद्धतीनं देण्याचं काम या सरकारने केलं, 15,000च्या ऐवजी 20,000. तसंच दुधाच्याबद्दल आज निर्णय 5 रुपये प्रति लिटर हे शेतकऱ्यांना आणि डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाउंटला DBTला टाकायचा निर्णय राज्य सरकारने घेतला. आणि त्याच्यातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना पण दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे. आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस सरकारच्या वतीनं पॅकेज जाहीर केलं तर ते 44,000 कोटीचं पॅकेज हे त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. आता विरोधकांना काही मुद्दा नव्हता म्हणून टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, परंतु त्याच्यामध्ये कुठेही अशी एकवाक्यता दिसत नव्हती. अंतिम आठवडा प्रस्ताव तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, कारण आम्ही तिघांनी विरोधी पक्ष नेता म्हणून काम केलं. काही काळाकरता एकनाथराव शिंदे पण विरोधी पक्ष नेता होते, देवेंद्रजी पण होते, मी पण होतो. त्याच्यामुळे अंतिम आठवडा प्रस्ताव माझ्या माहितीप्रमाणे हे विरोधी पक्ष नेताच पहिल्यांदा मांडत असतो, परंतु तेही यावेळेस पाहायला मिळालं नाही. त्यांनी काल न मांडता आज त्याच्यावर त्या बाबतीमध्ये चर्चा केलेली आपण सगळ्यांनी पाहिलेली असेल. अशा पद्धतीनं विधान परिषदेमध्ये, विधानसभेमध्ये सर्व जेवढी आमची बिलं होती ती सगळी आम्ही बिलं पास करून घेतली. त्याच्यामध्ये कुठंही घाई गडबड केली नाही आणि अशा पद्धतीचं कामकाज हे पार पाडलेलं उभ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे, आपण पण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि इतर पण जे काही मुद्दे आहेत ते कुठलेही मुद्दे चर्चेविना राहिलेले अशा प्रकारची परिस्थिती आम्ही ह्याच्यामध्ये येऊन दिलेली नाही आहे. जे काही आहेत 2-3 दिवसात
CM साहेब आणि आम्ही सगळी वेळ घेऊ अमितभाईंची. आम्ही सांगितल्याशिवाय हेडलाईन लावू नका, TV ला टाकू नका की मुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस दिल्लीला निघाले. आम्ही तुम्हाला सांगू, मगच तुम्ही तिथं दाखवा. त्याच्यामुळे आम्हालाही लोक विचारतात, आज दिल्लीला चालला. अरे पण दिल्लीच्या ज्यांच्याकडं काम आहे ते ज्यावेळेस थोडेसे त्यांना फुरसत मिळेल तेव्हाच आम्ही जाणार, तेव्हाच तिथं काम सांगणार. पुन्हा गेलो नाही भेटले, आले माघारी आले करत. म्हणजे दोन्हीकडनं तुम्ही ठोकाठोकी करता आम्हाला. तसं करू नका. माझी तुम्हाला विनंती आहे, अतिशय व्यवस्थितपणे तुम्ही काय असेल ते मांडा, आम्ही काय भूमिका असेल ती मांडण्याचं काम करू. एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आज संपन्न झालेलं आहे. पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री अजितदादा आणि आमचे सहकारी मंत्री आणि सर्व पत्रकार मित्रांनो, मी आपलं मनापासून स्वागत करतो. मनापासून आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो की हे आमचं महायुती सरकारचं दुसरं हिवाळी अधिवेशन आहे आणि एकंदरीत 14 दिवसाचा कालावधी, त्यापैकी सुट्ट्या सोडून 10 दिवसांचं कामकाज झालं आणि अधिवेशनामध्ये एकंदर नवीन 17 विधेयकं मांडण्यात आली, त्यापैकी 12 मंजूर झाली. महत्त्वाचं विधेयक म्हणजे आपलं लोकायुक्त विधेयक मंजूर झालं. गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशनातच हे विधेयक विधानसभेत मंजूर झालं होतं, परंतु तब्बल वर्षभरानंतर ते विधान परिषद मंजूर करण्यात आलं. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भ्रष्टाचार विरोधी कायद्याचा समावेश असलेलं हे महत्त्वाचं विधेयक या अधिवेशनात मंजूर केलं. याशिवाय महाराष्ट्र वस्तू सेवा कर, चिटफंड सुधारणा, कॅसिनो निरसन अशी अनेक विधेयकं मंजूर झालेली आहेत. मी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी यांना देखील धन्यवाद देतो, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कारण त्यांनी एकाच वेळेस 2 जबाबदाऱ्या यावेळेस पार पाडल्या. सुनावण्या पण होत्या आणि अधिवेशनही होतं. आमदारांच्या सुनावण्या देखील त्यांनी अधिवेशन कालावधीमध्ये घेतलं आणि त्याचबरोबर सभागृह देखील चाललं. मगाशी दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की एकही मिनिट वाया न घालवता हे दोन्ही सभागृहाचं कामकाज सुरळीतपणे झालं. त्यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे यांनाही मी धन्यवाद देतो. आणि खरं म्हणजे अधिवेशनामध्ये विदर्भाची चर्चा प्रामुख्याने विरोधी पक्षाने घेणं आवश्यक असतं. सत्ताधारी पक्षाने घेतली, त्याच्यावर चर्चाही झाली आणि देवेंद्रजींनी त्याला अतिशय समर्पक उत्तरही दिलं. आणि ते खालच्या सभागृहामध्ये जेव्हा त्यांना कळलं की आपल्याकडून चूक झाली आहे, तेव्हा त्यांनी वॉकआउट केला आणि सत्ताधारी पक्षावर खापर फोडण्याचा केविलवाना प्रयत्न केला. खरं म्हणजे त्यांचं त्याच्यातून विदर्भावरचं बेगडी प्रेम दिसून आलं. काय म्हणतो आपण ते मगरमच्छी असू. पण ते गेल्यानंतर विदर्भासाठी घेतलेले सरकारने महत्त्वाचे निर्णय मी पूर्ण सभागृहाला अवगत केले. विदर्भासाठी आपण जे काही निर्णय घेतले ते सर्व मी खालच्या सभागृहामध्ये मांडले, त्याची माहिती दिली. वरच्या सभागृहात देवेंद्रजींनी त्याला उत्तर दिलं आणि निर्णय देखील काय काय घेतले त्याची माहिती दिली. आणि म्हणून मी सुरुवातीलाच पहिल्या पत्रकार परिषदेत म्हटलं होतं की विरोधी पक्ष एक
खरं म्हणजे कॉन्फिडन्स नसलेला आणि अवसान गळालेला विरोधी पक्ष एक वाक्यता नसलेला आणि ज्या पद्धतीने ज्या पोटतिडकीने त्यांनी या अधिवेशनामध्ये जनतेच्या हिताचे प्रश्न मांडणं आवश्यक होतं, प्रामुख्याने विदर्भावर फोकस करून, कारण विदर्भाला या अधिवेशनामधून एक अपेक्षा असते, परंतु त्यामध्ये त्यांना ते महत्त्वाचं वाटलं नसेल आणि ते जाऊ द्या, पण सरकारला विदर्भाचं महत्त्व आहे. उपमुख्यमंत्री आमच्या विदर्भातले आहेत, अनेक मंत्री आमदार, त्यामुळे विदर्भात अधिवेशन जेव्हा नागपूरला अधिवेशन होतं त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर आपण विदर्भाला न्याय देत असतो आणि त्यामुळे विरोधी पक्षाने फक्त रोज पायऱ्यांवर उभं राहून वेगवेगळ्या माध्यमातून सरकारवर आरोप करण्याचं काम मात्र केलं, परंतु आम्ही त्याच्याकडे काही लक्ष देत नाही. सरकारी सत्ताधारी पक्षाने त्याच्याकडे दुर्लक्ष आम्ही नेहमी करतो. आम्ही त्यांना कामाने उत्तर देतो, कामातून आणि निर्णय घेऊन सरकार आमचं उत्तर देतं आणि त्याप्रमाणे सभागृहामध्ये अपेक्षेप्रमाणे अवकाळी पाऊस, दुष्काळ, शेतकऱ्यांचे प्रश्न यावर व्यवस्थित चर्चा झाली आणि अधिवेशन असताना देखील मला वाटतं आपण एका मतदारसंघात आशिषच्या जयस्वालच्या मतदारसंघात रामटेकमध्ये देखील आम्ही दोघं गेलो आणि तिथल्या पिकांचं झालेलं नुकसान पाहिलं. अजितदादांनी देखील काही ठिकाणी भेटी दिल्या. ते शनिवारी तुम्ही इकडेच होते ना, शनिवार रविवार, आणि असं एकंदरीत अवकाळी पावसावर देखील चर्चा झाली आणि अतिशय सरकार या बाबतीमध्ये गंभीर आहे. शेवटी जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आलं त्या वेळेस मग अवकाळी असेल, गारपीट असेल आणि त्यावेळेस सरकारने शेतकऱ्यांना मदत केलेली आहे. अगदी नियम बाजूला ठेवून मग NDRFचे नियम असतील, SDRFचे नियम असतील, 2 हेक्टरचं 3 हेक्टर करण्याचा विषय असेल, सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे होणारं नुकसान असेल, त्याचबरोबर जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आलं त्यावेळेस मग कांद्याचं नुकसान असेल, तेव्हा सरकारने शेतकऱ्यांच्या मागं उभं राहण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून मी माझ्या उत्तरामध्ये देखील आतापर्यंत केव्हाही जेवढी मदत झाली नाही शेतकऱ्यांना तेवढी मदत अतिशय ऐतिहासिक अशी 44,000 कोटींची मदत गेल्या आवाज नीट येत नाही त्याच्यामुळे आवाज येत नाही. गेल्या 1.5 वर्षामध्ये आम्ही आमच्या सरकारने केलेली आहे 44,000 कोटींची. हे बंद आहे का? ते चालू केलं, त्याच्यावरच बोलत तुम्ही. अच्छा, तसंच बोला. ओके. त्यामुळे आत्तापर्यंत पुन्हा एकदा सांगतो, जेवढी मदत झाली नव्हती ती आमच्या महायुतीच्या सरकारच्या काळात 44,000 कोटीपेक्षा जास्तीची मदत आपण त्यांना शेतकऱ्याने केली. त्याच्यामध्ये आकडे मी विस्तृतपणे आता देऊ इच्छित नाही, मी त्या माझ्या भाषणामध्ये मांडले आणि आपण देखील ते पाहिलेलं आहे. धानाचा बोनस मागच्या वर्षी 15,000 रुपये हेक्टरी होता, यावर्षी आपण 20,000 हेक्टरी बोनस दिला. त्याचबरोबर समृद्धी महामार्गावर 13 ठिकाणी कांद्याच्या महाबँक देखील आपण स्थापन करण्याचा निर्णय घेतला. असे अनेक निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतले, विदर्भासाठी देखील अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, परंतु मी खाली त्याची माहिती दिली आणि वरती आमच्या उपमुख्यमंत्री महोदयांनी दिली. त्यामुळे मी पुन्हा विदर्भाचे जे निर्णय आहेत ते या ठिकाणी सांगण्याची मला आवश्यकता वाटत नाही.
कारण यामध्ये अनेक निर्णय, मग सिंचनाचे प्रकल्प असेल, मगाशी सांगितलं देवेंद्रजींनी 29 सिंचन प्रकल्प जे आहेत ते विदर्भातले, एकूण 65 सिंचन प्रकल्प, जवळपास 64, त्यापैकी 29 सिंचन प्रकल्प जे आहेत ते विदर्भातले आहेत. आणि मोठ्या प्रमाणावर जमीन सिंचनाखाली त्यामुळे येईल आणि शेतकरी राजाला मोठा फायदा त्यामध्ये होईल. कांद्याची महाबँक आता सांगितलं मी, जे शेतकऱ्यांचा कांदा किंबहुना इतर जी उत्पादनं, नाशवंत उत्पादनं जी खराब होतात, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान होतं. आणि म्हणून शास्त्रज्ञ आपले काकोडकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कांद्याची महाबँक आपण सुरू करतो आहे 13 ठिकाणी समृद्धी महामार्गावर. त्याची अनेक इतरही उत्पादनांना फायदा होईल. मराठा आरक्षणासारख्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर देखील या सभागृहामध्ये, या अधिवेशनामध्ये तब्बल 3 दिवस सदस्यांनी भाग घेतला आणि अतिशय विस्तृतपणे त्यावर चर्चा केली. आणि त्यानंतर यामध्ये शासनाला देखील काही सूचना त्यांनी केल्या आणि अतिशय साधक बाधक चर्चा या अधिवेशनामध्ये त्याच्या बाबतीत देखील झाली. आणि त्यामुळे शासनाने देखील निर्णय घेतला आणि मी माझ्या भाषणात देखील सांगितलं की मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे. आणि हे देत असताना ओबीसी समाज असेल, इतर समाज असेल, कुठल्याही समाजावर अन्याय न करता, त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया जी आहे ही आमच्या सरकारने सुरू केलेली आहे. त्यामध्ये मागासवर्ग आयोग पुनर्गठित केलेला आहे आणि त्याचं काम युद्धपातळीवर सुरू झालेलं आहे. त्यांना आम्ही विनंती केली आहे आणि त्यामध्ये त्यांना मग गोखले इन्स्टिट्यूट, टाटा असेल, इतर संस्था ज्या आहेत त्या मदत करतायत. त्याचबरोबर शासनाला या संदर्भामध्ये मार्गदर्शन आणि सल्ला देण्यासाठी जस्टिस भोसले कमिटी यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी आम्ही स्थापित केली. त्यामध्ये जस्टिस गायकवाड, जस्टिस शिंदे यांचा समावेश आहे. आणि एकंदरीत या सर्व जी टीम आहे त्या टीमच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण टिकणारं देण्याच्या संदर्भात योग्य ते मार्गदर्शन होईल. सरकार पूर्णपणे युद्धपातळीवर काम करतं आहे आणि आपली शासकीय यंत्रणा देखील आहे, ती यंत्रणा देखील आम्ही पूर्णपणे या कामी लावलेली आहे. त्यामुळे 1 महिनाभरामध्ये जो मागासवर्ग आयोगाचा अहवाल म्हणजे 1 फेब्रुवारीपर्यंत, 1 जानेवारीमध्ये पूर्ण महिना मिळतो आहे. आता जवळपास आणखी 8-10 दिवस आहेत, 8 दिवस आहेत हे या शेवटच्या डिसेंबरचे. जानेवारी पूर्ण 25 पासून 6 दिवस आहेत आणि जानेवारीचा पूर्ण महिना आहे. आणि फेब्रुवारीमध्ये आज पुन्हा मराठा मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर त्यावर आवश्यकतेनुसार विशेष अधिवेशन बोलवून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. ते सभागृहात मी सांगितलेलं आहे. सुदैवाने क्युरेटिव्ह पिटिशन जी आहे ती देखील सुप्रीम कोर्टामध्ये जी आम्ही फाईल केलेली आहे त्यावर देखील एक विंडो ओपन झाली आहे आणि त्यामध्ये देखील लिस्टिंग करून प्रोसेसमध्ये ती ऐकण्याची एक अशी आशा निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे देखील जर आपल्या ओपन कोर्टामध्ये ती बाजू मांडण्याची संधी मिळाली तर त्याच्यामध्ये देखील मराठा समाजासाठी खूप मोठा फायदा आहे. त्याचबरोबर जस्टिस शिंदे कमिटी जी जुन्या नोंदी, कुणबी नोंदी असलेल्या शोधण्याचं आणि ते देण्याचं काम करते आहे. जस्टिस शिंदे कमिटी देखील अतिशय चांगलं काम त्या कमिटीने केलेलं आहे. पहिला एक त्यांनी अहवाल आम्हाला सादर केला, दुसरा अहवाल परवाच्या दिवशी सादर केला आणि तो आम्ही तपासण्यासाठी विधी व न्याय विभागाकडे पाठवला आहे.
आणि त्यानंतर कॅबिनेटसमोर तो सादर होईल. आणि ही जी काही SOP तयार झाली आहे, कार्यपद्धती जी तयार झालेली आहे, ज्यांच्या जुन्या नोंदी 1967 पूर्वीच्या आहेत, त्याच्या ब्लड रिलेशनमध्ये असलेल्या नातेवाईकांना यामध्ये कुणबी प्रमाणपत्र देण्याचा GR जो आहे, जो कायदा आहे तो जुना कायदा आहे. फक्त तो प्रभावीपणे काही भागामध्ये त्याची अंमलबजावणी होत नव्हती आणि जस्टिस शिंदेसाहेबांनी त्याच्यामध्ये खूप लक्ष देऊन काम केलेलं आहे. आणि पुढे देखील काही आणखी त्यांनी तेलंगणा सरकारला विनंती केली, आम्ही पत्र लिहिलेलं आहे, काही डॉक्युमेंट जे आहेत जुने 1967 पूर्वीचे ते देखील शोधण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर जशी मनोज जरांगे यांची जी मागणी होती की जुन्या कुणबी नोंदी शोधल्या पाहिजेत, आणि ते काम देखील प्रभावीपणे या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्याच्यावर पुढे देखील काम सुरू आहे. आणि एकंदरीत आम्ही सभागृहात देखील विनंती केलेली आहे, आजही पुन्हा विनंती करतो की आमचं सरकार जे आहे हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे, लोकाभिमुख सरकार आहे, सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारं सरकार आहे. म्हणून यावेळेस पाहिलं आपण खूप मोठ्या प्रमाणावर अधिवेशन कालावधीमध्ये आंदोलन देखील म्हणजे मोर्चे आले, परंतु आम्ही सर्वजण त्याला सामोरे गेलो, त्यांच्या शिष्टमंडळाला भेटलो. वेळ पडली तेव्हा जेव्हा आंदोलनं उपोषणं झाली त्यावेळेस मी मुख्यमंत्री म्हणून देखील काही ठिकाणी गेलो, काही ठिकाणी दोन्ही आमचे उपमुख्यमंत्री, काही ठिकाणी मंत्री देखील गेले. मग तिथे मराठा समाजाचं आंदोलन होतं, काही ठिकाणी OBC समाजाचं होतं, धनगर समाजाचं होतं, आदिवासी समाजाचं होतं, आणखी कुठले कोळी कोळी टोकरी कोळी ते त्यांचे आंदोलन होतं, त्यांना देखील आम्ही भेटलो. आम्ही असं कुठेही ताटर भूमिका घेतली नाही सरकारने. आम्ही अतिशय लोकांच्या मधले आम्ही कार्यकर्ते आहोत, लोकाभिमुख सरकार आहे आणि त्यामुळे कुठेही इगो न ठेवता आम्ही ते आंदोलनकर्ते जे आहेत त्यांनाही त्या वेळेस मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे सरकार अतिशय सकारात्मक आहे. सरकार पूर्णपणे जे काम करते त्याच्यात पारदर्शकता आहे. त्यामुळे सरकार या विषयाला घेऊन अतिशय गंभीर आहे आणि संवेदनशीलतेने आम्ही काम करतो आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्यांना देखील सरकारच्या वतीने माझी विनंती आहे की राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखणं सगळ्यांचं काम आहे. शांतता, सुव्यवस्था, जातीमध्ये तेढ निर्माण होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. आणि म्हणून सरकारचं काम तुमच्या समोर आहे आणि आम्ही जे करतो आहे ते सर्व जनतेसमोर आहे आणि जे आम्ही बोललो आहे ते आम्ही करतो आहे. म्हणजे आम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये म्हणजे पूर्वी जसं झालं या मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये मागच्या सरकारने किती गांभीर्याने घेतलं हे आपल्यालाही माहीत आहे. सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीने मराठा समाजाची बाजू मांडण्याची आवश्यकता होती, दुर्दैवाने ते मांडली गेली नाही, हे मी या ठिकाणी सभागृहात देखील मी सांगितलं. परंतु आमचं सरकार अतिशय संवेदनशील आहे. याच्यामध्ये अतिशय नामवंत वकील म्हणजे हरीश साळवींसारखे, रोहतगींसारखे अनेक नामवंत वकील जे आहेत त्यांची फौज आम्ही सुप्रीम कोर्टाच्या कामकाजासाठी देखील तैनात केलेली आहे. त्यामुळे आमची भूमिका आणि आमचे जे काही हेतू आमचा स्पष्ट आहे, भूमिका आमची स्पष्ट आहे, ती आम्ही स्पष्टपणे जाहीर केलेली आहे. त्यामुळे आंदोलक जे आहेत म्हणजे मनोज जरांगे असतील किंबहुना इतरही जे कोणी असतील त्यांनाही माझं आव्हान आणि विनंती आहे की सरकारवर विश्वास ठेवा. कारण विरोधी पक्षाने देखील जेव्हा आम्ही सर्वपक्षीय बैठक घेतली होती मुंबईमध्ये त्याही वेळेस सगळ्यांच्या सह्या त्याच्यावर आहेत की हे जे काही काम आहे त्याला थोडा अवधी लागणार आहे, वेळ दिला पाहिजे. परंतु आता विरोधी पक्ष देखील ते त्यांनी सांगितलेलं विसरून गेला आहे. परंतु हरकत नाही, आम्हाला आमची जबाबदारी कळते आहे आणि आम्ही मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि इतर प्रवर्ग म्हणजे इतर मागासवर्ग OBC आणि इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता हे आरक्षण देणार आहे. फक्त मराठा समाजाने देखील आणि इतर समाजाने संयम राखणं आवश्यक आहे. काही लोक अतिशय भावनेच्या भरामध्ये तरुण टोकाची भूमिका घेऊन आत्महत्येसारखे प्रकार होतात, ते अतिशय दुर्दैवी आहे.
आणि अतिशय वेदनादायी आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की आमचं काम तुमच्या समोर आहे. आम्ही एक अतिशय भूमिका जी घेतली त्याप्रमाणेच आम्ही काम करतो आहे. आणि हे जे काही मराठा मागासवर्ग आयोग आहे तोही युद्ध पातळीवर काम करतो आहे. त्यामुळे जे जस्टिस शिंदे साहेबांची कमिटी तिकडे काम करते, क्युरेटिव्हसाठी आमची फौज इकडे काम करते. त्यामुळे कुठल्याही मनामध्ये किंतु परंतु कुणी ठेवू नये आणि सरकारवर विश्वास ठेवावा आणि लवकरच आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने निर्णय होईल एवढंच मी या प्रसंगी सांगू इच्छितो. आणि त्याचबरोबर आपले कर्मचारी आणि अधिकारी जे त्यांनी देखील आंदोलन 1 दिवसाचं संप पुकारला होता जुनी पेन्शन योजनेसाठी, त्यांच्याशी आम्ही बोललो. त्यांनाही आम्ही जेव्हा सुरुवातीला मुंबईमध्ये असताना त्यांनी आंदोलनाची एक इशारा दिला होता, त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं सरकार शेवटी तुम्ही आणि सरकार काही वेगळे नाही आहेत. तुम्ही देखील एक सरकारचा महत्त्वाचा भाग आहात, महत्त्वाचा घटक आहात. शेवटी शासन आणि प्रशासन ही रथाची 2 चाकं आहेत आणि त्यामुळे तुम्ही आंदोलन न करता तुमची जी काय भूमिका आहे त्या भूमिकेशी सरकार देखील सहमत आहे. आणि त्यावेळेस देखील आम्ही सामाजिक आणि आर्थिक सुरक्षितता त्यांना मिळाली पाहिजे हा शब्द आम्ही त्यांना दिला होता आणि त्यावर आजही आम्ही कायम आहोत. त्याप्रमाणे श्रीवास्तव यांची कमिटी आम्ही नेमली होती 3 लोकांची, सुबोध कुमार बक्षी आणि आपले सुधीर श्रीवास्तव. त्यामुळे त्यांनी देखील तो अहवाल दिलेला आहे आणि आम्ही त्या कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांना सांगितलं की आपण बसून पुढच्या बजेट अधिवेशनमध्ये याच्यावर आपण ठोस निर्णय घेऊ. त्यामुळे त्यांनी विश्वास ठेवला आणि त्यांनी संप देखील आपलं आंदोलन मागे घेतलं. त्यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो. असं शेवटी सरकारला थोडा वेळ दिला पाहिजे. सरकारची भूमिका सकारात्मक असताना आपण आंदोलनाच्या भूमिकेमध्ये जाता कामा नये हे त्यांनाही पटलं आणि त्यामुळे तेही आपण त्यांचा देखील जो काही विषय होता तो आपण सोडवतो आहे. आणि म्हणून जे काही मोर्चे आले, आंदोलन आली, त्यांना आमचं सरकार सामोरं गेलं आणि त्यांच्या मनातले काही ज्या शंका कुशंका काही छोटे मोठे प्रश्न होते तेही आम्ही मिटवले. धनगर समाजाची देखील मिटिंग इकडेच झाली. त्यांना देखील काही निर्णय जे आमच्या तातडीने घेण्यासारखे होते तेही आम्ही घेतले. कोळी समाज होता त्यांनाही देखील आम्ही म्हणजे ते जे काही त्यांचे विषय होते कमिटी गठीत करायची होती ती देखील आपण गठीत केलेली आहे. आदिवासींच्या बाबतीमध्ये देखील आम्ही अतिशय संवेदनशील आहोत. कुठल्याही समाजावर अन्याय करण्याची भूमिका बिलकुल सरकारची नाही, कारण हे सर्व समाजाला सोबत घेऊन पुढे जाणारं सरकार आहे. त्यामुळे याच्यामध्ये मी सगळ्यांना धन्यवाद देईन की सरकारवर विश्वास ठेवून आपण निर्णय घेतले. त्याबद्दल मी आमच्या सरकारच्या वतीने आभार व्यक्त करतो. या अधिवेशनात देखील 55,520 कोटी 77 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आलेल्या आहेत. परंतु प्रत्यक्ष निव्वळ भार हा 48,384 कोटी 66 लाख रुपये एवढाच असणार आहे. पायाभूत सुविधा उभारणे, विविध विकास कामं यावर पूर्ण खर्च करण्यात येईल. वाढलेली महसुली व राजकोषीय तूट कमी करण्यासाठी उत्पन्न कसं वाढेल आणि खर्चावर कसं नियंत्रण ठेवता येईल ते देखील आमचं सरकार प्रयत्न करते. महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवी विशेष चर्चासत्राचं देखील आयोजन झालं. इथल्या ज्येष्ठ पत्रकारांचाही त्याच्यामध्ये सन्मान झाला. राष्ट्रकुल संसदीय सुवर्ण महोत्सवी अभ्यास वर्ग देखील पार पडला. आणि जे काय आपलं कार्यक्रमामध्ये होतं ते सर्व सोपस्कार आणि जी काही जो कार्यक्रम होता तो पूर्ण करण्याचं काम या अधिवेशनामध्ये सरकारने केलेलं आहे. आणि फक्त एवढंच आहे की विरोधी पक्ष जो आहे त्यांनाही धन्यवाद देतो आम्ही. ठीक आहे, ते टीका करून गेले. जेव्हा त्यांना वाटतं आपल्याकडे म्हणजे आपल्याकडून काही राहून गेलं तेव्हा ते टीका करतात आणि वॉकआउट करतात, हरकत नाही. परंतु त्यांनी देखील या अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये बसून सहकार्य केलं.
काही प्रश्नांवर, काही मुद्द्यांवर, काही विषयांवर चर्चा केली. चर्चेला आमच्या मंत्री महोदयांनी उत्तरही दिली आणि एक अधिवेशन जे आहे हे एक सकारात्मक आणि जनतेच्या हिताचे अनेक चांगले निर्णय घेणारं ठरलं. याबद्दल मी माझे दोन्ही सहकारी उपमुख्यमंत्री, आमचे मंत्रिमंडळातले सर्व सहकारी, आमचे सर्व महायुतीचे आमदार या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि तुम्ही पत्रकारांनाही धन्यवाद देतो. तुम्ही सर्व बातम्या ज्या आहेत त्या सर्व वेळोवेळी सकारात्मक पॉझिटिव्ह दिल्या. अध्यक्षांना पुन्हा एकदा धन्यवाद आणि उपसभापती आमच्या विधान परिषदेच्या नीलमताई गोरे यांनाही मनापासून धन्यवाद देतो. नाही, आत्ताच मी सांगितलं, मागासवर्ग आयोग जो आहे तो काम करतोय. त्यांना त्यांची कार्यपद्धती निश्चित आहे. त्यांना टर्म्स ऑफ रेफरन्स दिलेला आहे आणि त्यांना मशिनरी, मॅनपॉवर आम्ही सगळी देतो आहे. कोकले इन्स्टिट्यूट, टाटा इन्स्टिट्यूट, इतरही जे काही लोक त्यांनी टीम घेतलेली आहे. मला वाटतं आम्ही जे सभागृहात उत्तर दिलेलं आहे फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेण्याचं, तोपर्यंत सर्व काम पूर्ण नक्की होईल. जानेवारी ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त अमरावतीच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिजनमध्ये 950 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अशा वेळी सरकार कोणत्या बेसिसवरती क्लेम करते की आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतो? नाही, आत्महत्या करणं हे आमच्यासाठी अतिशय दुर्दैवी आहे. सरकारला भूषणावं नाही आहे आणि म्हणून जे आज आम्ही शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने 6,000 रुपये, मोदी सरकारने जे वर्षाला जाहीर केले त्याच्यामध्ये आम्ही 6,000 रुपये राज्याचे घातले. शेतकऱ्यांना मदत होण्याच्या दृष्टीने 1 रुपयामध्ये पीक विमा योजना देणारा ऐतिहासिक निर्णय आम्ही घेतला. मागेल त्याला शेततळं, मागेल त्याला ठिबक सिंचन, मागेल जे आज त्या आपल्या पदुम विभागाच्या, आमच्या विखे पाटलांच्या विभागाच्या माध्यमातून आपण शेळी, मेंढी, गाई, म्हैसी ज्या होत्या त्याच्यामध्ये आम्ही वाढ केली आहे. म्हणजे दुधाला अनुदान दिलं, इथं धानाला बोनस दिला आणि जेणेकरून एक शेतकऱ्याला सपोर्टिव्ह होईल अशा पद्धतीनेच काम केलेलं आहे. आणि एक टास्कफोर्स जो आहे जुना, तो देखील, त्याचं देखील पुनर्गठन केलं आहे. त्याच्यामध्ये अनेक लोकांना आम्ही घेतो आहे. थोडं काउन्सिलिंगची पण गरज आहे आणि कुठे ज्या ठिकाणी आम्हाला कळेल कुठं काय त्या शेतकऱ्यांना असं काहीतरी विचार येतो आहे तर त्या ठिकाणी देखील या टास्कफोर्सच्या माध्यमातून आम्ही नक्की प्रयत्न करू. एका जरी शेतकऱ्याची आत्महत्या आपण थांबवू शकलो तरी सुद्धा आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. 24 तारखेला अल्टिमेटम ते ठाम आहे. आपलं बोलणं सुरू आहे. हो, नाही, कुठे आहे? अच्छा, तिकडे. 24 तारखेचा अल्टिमेटमवर मनोज जरांगे पाटील ठाम आहे. आपलं मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोलणं झालेलं आहे का? नाही, हे बघा, एकच आहे, हे सरकार जे आहे कमिटमेंट देणारं आणि पाळणारं आहे. त्यामुळे आम्हाला माहीत आहे कधी आचारसंहिता गेले 20 वर्षापासून आचारसंहिता 1 मार्च नंतरच लागते. त्यामुळे असं काही तुम्ही त्या आचारसंहितेमध्ये आमचं हे काम अडकवायचं असं काम नाही करणार आम्ही. त्यामुळे आम्ही जे म्हटलेलं आहे त्या शब्दावर आम्ही कायम आहोत आणि जरांगे पाटील यांना देखील आम्ही विनंती करतो आहे जाहीरपणे की आपल्यासमोरच ही सगळी कामं आहेत सुरू आणि जे निर्णय आहेत जे आपल्यासमोरच आम्ही घेतलेले आहेत त्यामध्ये कुठलाही काही आम्ही आडपडदा ठेवलेला नाही. त्यामुळे सरकारवर विश्वास ठेवून थोडं श्रद्धा सबुरी ठेवली पाहिजे. अरे बाबा, मुंबई महापालिकेचं मी तिकडे सभागृहात सांगितलं ना सगळं. कोविडमध्ये जे काही झालेलं आहे भ्रष्टाचार, इकडे माणसं मरत होती आणि तिकडे अशा प्रकारचा भ्रष्टाचार होत होता. 300 ग्रामची खिचडी, 100 ग्रामची खिचडी 300 ग्रामच्या
खिचडीच्या जागी 100 ग्रॅमची खिचडी देण्याचं पाप जे काही झालेलं आहे ते मी मगाशी बोललो आहे. बॉडी बॅगमध्ये झालं आहे, ऑक्सिजन प्लॅन्टमध्ये त्याची चौकशी चालू आहे. त्याची चौकशी चालू आहे. त्या चौकशीमधूनच हे सगळं बाहेर आलेलं आहे. मला एक सांगा, पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांच्या एक मिनिट नाही, ते लवकरच येईल. कॅबिनेटमध्ये तो सादर होईल आणि त्याच्यामध्ये दुसरा अहवाल आलेला आहे. अंतिम अहवाल देखील बाकी आहे. सीएम साहेब, पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांच्या भाषणात सांगितलं काल, आणि मला वाटतं बसून दादानी का कोणीतरी त्यांना विचारलं की तुम्ही कुणबी सर्टिफिकेट घेणार आहे का, तर त्यांनी स्पष्ट नाही सांगितलं. तुम्ही आणि अजित दादा कुणबी सर्टिफिकेट घेणार आहे का? नाही. तुम्ही घेणार आहे का कुणबी? अरे काय अरे काय महाराष्ट्राला कळवा म्हणून मी आता मुख्यमंत्री नाही ऐका मुख्यमंत्री हा सर्व समाजाचा असतो. त्यामुळे मी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि जो दाखला माझ्याकडे आहे मराठा म्हणून, मला त्याच्याबद्दल तुम्हाला एक सांगायचं आहे की आम्हाला कुणबी सर्टिफिकेट मिळण्यापेक्षा मराठा समाजामध्ये गरीब वर्ग जो आहे त्यांना पहिल्यांदा कुणबी सर्टिफिकेट देण्याच्या करता हे शासन कटिबद्ध आहे. आर्थिक आरक्षण द्यावं का दादा? आर्थिक निकषावर द्यावं? नाही, त्याच्यामध्ये आता अभ्यास चालला ना बाबा, जरा अभ्यास करायला वेळ नाही. खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही लोकायुक्त कायदा पारित झाला म्हणतात, केंद्रामध्ये लोकपाल कायदा सुद्धा पारित झालेला आहे, कारण अद्याप तिथं प्रमुख नाही आहे, कायमस्वरूपी प्रमुख नाही आहे. 8 सदस्यामध्ये 3 जागा रिक्त आहे. तर आपण जर आता कायदा पारित केलेला आहे तर समिती कायमस्वरूपी प्रमुख आणि समिती कधीपर्यंत गठीत होईल? आणि आता कायदा पारित आता तो कायदा पारित झाला आहे. ते विधेयक मंजूर झालेलं आहे. लवकरच आम्ही ते करू. पण ते धाडस आम्ही दाखवलं की मंजूर करण्याचं. आणि केंद्रामध्येही लोकपाल अपॉइंट झाले, त्यांची टर्म संपल्यामुळे आता दुसरे लोकपाल अपॉइंट होते. सगळ्या जागाही भरल्या होत्या, आता त्यातल्या 2 जणांची टर्म संपली आहे, त्यामुळे ती प्रोसेस चालू आहे. त्यामुळे केंद्रानेही लोकपाल कायद्यानुसार लोकपाल आणि त्यांचे जे बाकी जे लोक आहेत ज्युडिशियल मेंबर ते सगळे नेमले होते. आता 5 वर्ष पूर्ण झाले, त्यांच्या टर्म संपल्या, तर नवीन नेमणुका त्या ठिकाणी चालल्या आहेत. विधिमंडळ समित्यांच्या कामकाजाला स्थगिती देण्यात आलेली आहे. जसं महानगरपालिकेच्या कामकाजावर पंचायत समिती असेल किंवा अंदाजपत्रक समिती आहे, लोकापरीक्षण, ही स्थगिती कधीपर्यंत उठवणार? आजच स्वतः विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेबांच्याकडं सगळ्या राजकीय पक्षांना वेगवेगळ्या समितीमध्ये किती अध्यक्ष, तुम्ही पण दुपारी होता, किती अध्यक्ष, एकूण 29 समित्या आहेत, 29 अध्यक्ष आम्ही त्याच्यामध्ये नेमतोय आणि वेगवेगळ्या घटकाला वेगवेगळ्या राजकीय पक्षांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये तिथं अध्यक्षपद आणि सदस्यपद देतोय. ती सगळी यादी त्यांच्याकडे आज ते डिक्लेअर करणार होते, ते आता लवकरच डिक्लेअर करून काम सुरू होईल, काळजी करू नका. एक क्लॅरिफिकेशन, आमच्या सरकारने कुठलीही स्थगिती दिली नव्हती. ही स्थगिती उद्धव ठाकरेंनी दिली. बिल आमच्यावर फाडू नका. नाही, खूप मोठ्या प्रमाणावर योजना त्यांच्यासाठी आम्ही केल्या आणि मला वाटतं की शॉर्ट टर्म, मिड टर्म, लाँग टर्म, आता सिंचनाचे प्रकल्प आज आम्ही त्यांच्यासाठी जे काही कायमस्वरूपी योजना आहेत या माध्यमातून शेतकरी कसा सक्षम होईल, स्वतःच्या पायावर कसा उभा राहील या संपूर्ण बाबीवर आम्ही सरकारने काम केलं आहे. सरकार त्याच्यावर फोकस करते आहे. हां, एक आंदोलन सुरू आहे उत्तर नागपुरात आणि ते आंदोलन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाच्या विकासासंदर्भात. शासनाचं कौतुक करावं, 575 कोटी त्यांनी दिलेलं आहे, परंतु त्यांची मागणी अशी आहे की 1165 कोटी द्यायला हवं आणि तेव्हाच आम्ही आंदोलन मागे घेणार, असं त्यांचं म्हणणं आहे. तर थोडंसं म्हणजे ते आंदोलन शांत करण्यासाठी पहिल्यांदा तर राज्य सरकारने निर्णय हा अत्यंत महत्त्वाचा घेतला. उत्तर नागपूरसारख्या मागास भागामध्ये PPPवर
त्या ठिकाणी रुग्णालय करण्याचा निर्णय मागच्या सरकारने घेतला होता PPPवर. आम्ही सांगितलं उत्तर नागपूर मागास भागात, त्यामुळे ते PPPवर करायचं नाही, ते सरकारने स्वतःचे पैसे लावले पाहिजेत आणि म्हणून पहिल्या टप्प्यात 525 कोटी रुपयाचा आराखडा आम्ही मंजूर केला. त्याचं काम झालं की उर्वरित आराखडा देखील मंजूर होईल. आज एका दिवसात काही तुम्ही एवढं काम करू शकत नाही. त्यामुळे मी हे सांगितलेलं आहे की मागच्या सरकारमध्ये घोषणा व्हायच्या, हे काम करणारं सरकार आहे. आम्ही 525 कोटी रुपये दिले, उरलेले पैसेही आमचं सरकार त्या ठिकाणी देईल. निधी वाटपामध्ये तुम्ही फेव्हरिझम करता असा आरोप वारंवार होतोय. तो दादांत खोटा आहे. महत्त्वाची सुनावणी आज संपलेली आहे. 10 जानेवारीला निकाल येणं अपेक्षित आहे. काही प्लॅन तयार ठेवलेला आहे ABCD. हा प्रश्न आमच्याऐवजी अध्यक्षांना विचारला पाहिजे. आमचा प्लॅन एकच आहे, हे सरकार लोकसभेत जागा निवडून आणेल, हे विधानसभेत पुन्हा निवडून येईल. या सरकारला कुठलाही खतरा नाही. चला कोरोनावर एक त्यांनी ऑलरेडी घोषणा केली त्याची. कोणी? हां नाही यांनी तो वेगळा तुम्ही कोरोनावर करोना बिलकुल याच्यामध्ये जे काही त्याचे उपाय करायचे आहेत आणि आरोग्य यंत्रणा जी आहे ती सर्व आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याची प्रसार वाढ होणार नाही याची काळजी सरकार घेईल. हे का ते पत्र मला मिळालं, त्या पत्राचा सारखा उल्लेख करायचं कारण नाही आणि त्यांनी मला दिलं. मग एकनाथराव शिंदेंनी मध्यस्थी केली आणि त्यांनी सांगितलं हे जे पत्र मिळालेलं आहे त्याच्यामध्ये कुणी नाराज होऊ नका, ये मेरा प्रेम पत्र पडकर कोणी विरोधी पक्षासंदर्भात सुरू म्हटलं होतं की गेल्या 2 वर्षामध्ये विरोधी पक्ष नेता सत्तेमध्ये दिसून आलेला आहे. पुढच्या वर्षी ही परंपरा कायम राहील का? काय आम्ही नेहमी सरप्राईज देत असतो. बस त्याला तुम्ही धन्यवाद धन्यवाद. चालू आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.